Hello student, our chapter is chemical thermodynamics. In previous lecture we studied the type of process. There are three type of process. First isothermal, then isobaric, then isochloric. So isothermal process कशाला म्हणायचं? The process in which temperature are same or temperature are remain constant. That type of system is called as isothermal process or isothermal system. The example of isothermal system is the refrigerator. Next one process बघितली होती isobaric process. In case of the isobaric process is defined as the process in which pressures are remain same or pressures are constant. That type of process is called isobaric process. The example of isobaric process, most of the chemical reaction. Then third one point we see the isochloric process. Isochloric process, the process in which volume are same or remain constant. That type of process is called isochloric process. So in this lecture we study new type or new point is the new type of adiabatic process or adiabatic process. So what is meant by adiabatic process? The process in which no exchange heat or no exchange heat or energy in its surrounding. So that type of process is called adiabatic process. So in this adiabatic process is the type of isolated system. We see in that isolated system. So isolated system, the system is defined as the system in which not exchange energy or not matter. That type of system is called isolated system. So isolated systems example consider केलं होतं थर्मस फ्लास्क. द थर्मस फ्लास्कमधून एनर्जी बाहेर पण जात नाही आणि मास पण बाहेर जात नाही. सो दॅट टाइप ऑफ एक्झाम्पल इज आयसोलेटेड सिस्टीम. इज इट सेम फ्रॉम ॲडियाबॅटिक प्रोसेस? सो थर्मस फ्लास्कमध्ये कोणती प्रोसेस होती? ॲडियाबॅटिक प्रोसेस. सो सिंपल डेफिनेशन ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस. फर्स्ट ऑफ ऑल adiabatic process. So what is meant by adiabatic process? The process in which no exchange heat in its surrounding or in its system to surrounding. No exchange in heat. That type of process is called adiabatic process. का ज्या process मधून हीट एक्सचेंज होत नाही त्या टाईपच्या प्रोसेसला काय म्हणता? ॲडियाबॅटिक प्रोसेस. सो सिंपल डेफिनेशन, द प्रोसेस इन विच नो exchange heat between system and surrounding. So adiabatic प्रोसेस कशाला म्हणता? हीट एक्सचेंज होत नाही बिटवीन इट सिस्टीम अँड सराउंडिंग. सो हीट कशाने इंडिकेट करतो आपण? डेलने. समजा क्यू इज द सिम्बॉल ऑफ हीट. सो आपण ओनली इथं कन्सिडर करणार आहे क्यू इज इक्वल टू 0. आपण क्यूच्या समोर डेल नाही लावू शकत. डेल हा लावू शकत नाही कारण हीट कधीच डेलमध्ये नसते. सो म्हणून आपण काय केलं? ओनली क्यू इज इक्वल टू 0. सो ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय होईल? फक्त क्यू इज इक्वल टू 0. डेल घेऊ शकत नाही कारण आपण हीट आपण डेल चेंजेस दाखवू शकत नाही. सो दॅट्स वाय क्यू इज इक्वल टू 0. सो ॲडियाबॅटिक प्रोसेसची हे एक आयसोलेटेड टाईप ऑफ सिस्टीम आहे. सो वी नो टाईप ऑफ सिस्टीम, ओपन टाईप ऑफ सिस्टीम, क्लोज टाईप ऑफ सिस्टीम अँड आयसोलेटेड टाईप ऑफ सिस्टीम. सो इन दिस केस आयसोलेटेड टाईप ऑफ सिस्टीम कसं डिफाईन केलं होतं? ज्या सिस्टीममध्ये एनर्जी पण हीट पण एक्सचेंज होत नाही आहे आणि त्याचा मॅटर पण एक्सचेंज होत नाही. सो त्याचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण थर्मस फ्लास्क. थर्मस फ्लास्कमधून जे काही हीट आहे ती एक्सचेंज होती का? नाही होते. बाहेरून तो कूल लागतो बट त्याच्यातली हीट एक्सचेंज होती का? नाही. मॅटर पण त्यातून बाहेर जात नाही. सो दॅट टाईप ऑफ सिस्टीम इज कॉल्ड आयसोलेटेड सिस्टीम.
सो ॲडियाबॅटिक प्रोसेसचं एक्झाम्पल काय? ॲडियाबॅटिक प्रोसेस इज अल्सो आयसोलेटेड सिस्टीम बिकॉज त्यातून काय होत नाही आहे, हीट एक्सचेंज होत नाही आहे. सो ते एक्झाम्पल कसलं आहे? ॲडियाबॅटिक प्रोसेस. सो सिम्पल ॲडियाबॅटिक प्रोसेसचं एक्झाम्पल काय? थर्मस फ्लास्क. एक्झाम्पल इज थर्मस फ्लास्क. ओके. सो सिम्पल ॲडियाबॅटिक प्रोसेस कशाला म्हणतात? का ज्या प्रोसेसमधून एनर्जी एक्सचेंज होत नाही आहे, दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड ॲडियाबॅटिक प्रोसेस. अँड द एक्झाम्पल ॲडियाबॅटिक, अजून एक सेंटेन्स ॲड करू शकता. ॲडियाबॅटिक प्रोसेस इज अल्सो टाईप ऑफ आयसोलेटेड सिस्टीम. कसला टाईप आहे? आयसोलेटेड सिस्टीमचा. बिकॉज त्यातून काय होत नाही आहे, हीट एक्सचेंज होत नाही आहे. सो एक्झाम्पल ऑफ द ॲडियाबॅटिक सिस्टीम इज थर्मस फ्लास्क. थर्मस फ्लास्कमधून हीटही एक्सचेंज होत नाही आणि मॅटर पण एक्सचेंज होत नाही आहे. सो दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड ॲडियाबॅटिक प्रोसेस. सो नेक्स्ट प्रोसेस बघायची आपल्याला, रिव्हर्सिबल प्रोसेस. So next process is reversible process. So reversible process कशाला म्हणायचं? सिम्पल आपण ॲरो इंडिकेट करतो, हिअर फर्स्ट आणि हिअर सेकंड. ही ह्या वेळी जाती, परत ती रिटर्न येते किंवा तीच रिॲक्शन परत होते. सो दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस और रिव्हर्सिबल रिॲक्शन. आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणू शकतो किंवा रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणू शकतो. सो इन दिस चॅप्टर फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं, ऑलवेज कन्सिडर और इमॅजिन करायचं आहे अ गॅस सिलेंडर हॅविंग द मुवेबल पिस्टन. सो आपण फर्स्ट कन्सिडर करूया. फर्स्ट वन इज द गॅस सिलेंडर. ओके, हॅविंग मुवेबल पिस्टन. यात काय? गॅस हॅविंग, सिम्पल गॅस सिलेंडर कन्सिडर केला हॅविंग द मुवेबल पिस्टन. सो आपण हे गॅस पिस्टन का यूज करतो? कारण त्या गॅसवर काय होतं, मुवेबल आहे, आपल्याला पाहिजे तसं प्रेशर काय करू शकतो आपण त्यावर अप्लाय करू शकतो. सो आपण त्यात मग यात काय घेतलं आहे, इथं वेट टाकू सम क्वांटिटीमध्ये. ओके, इथे 3 कन्सिडर करू. हे काय त्याचं वेट टाकलं आहे, इज इट वेट. काय केलं आहे, मुवेबल गॅस सिलेंडर कन्सिडर केला आहे. आणि ह्या गॅसची पोझिशन कशी आहे? थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. यावर काहीतरी काय सम प्रेशर आहे. आपण इकडून वरतून काय अप्लाइड केलं आहे, सम एक्सटर्नल पीएक्स. पी मीन्स प्रेशर आणि वरतून काय, हे काय प्रेशर आहे काही प्रमाणात, हे काय एक्सटर्नल प्रेशर काय केलं आहे त्यावर आपण अप्लाइड केलं आहे. सो सिम्पल काय केलं आहे, गॅस सिलेंडर कन्सिडर केला आहे, त्यावर काय ठेवलं आपण, वेट ठेवलं आहे. ओके, वेट ठेवलं आहे. त्यानंतर ही कंडिशन कशी आहे, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. इथे काय प्रेशर, हे काय आतलं प्रेशर आहे आणि वरतून काय आपण एक्सटर्नल वेट किंवा एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड केलं आहे. आता आपण ह्या मुवेबल पिस्टनवर काही प्रमाणात वेट ठेवलं आहे. ओके, आता सो हे जर वेट आपण कमी केलं, वेट रिड्यूस केलं, सो नेक्स्ट यानंतरची स्टेप कशी आहे, मुवेबल
हे काय झालं गॅस सिलेंडर. आपण यातलं हे वेट मूव केलं, सो इथं किती येतील 1 2 3 आणि हिअर 1 2 अँड 3. सो काय केलं आपण एक वेट काय केलं आहे रिड्यूस केलं आहे, रिड्यूस. ओके. सो काय इथं काय प्रेशर आणि इथं काय पी एक्स म्हणजे पी एक्सटर्नल प्रेशर. आता आपण यातलं वेट कमी केलं आहे, सो तो जो काही आपला मूळ पिस्टन आहे तो काय जाईल वर जाईल, कारण गॅसचं प्रेशर काय होईल तिथं इन्क्रीज होईल. सो मग आपण इथं काय म्हणू शकतो प्रेशर इज मोर दॅन पी एक्स. ओके. फर्स्ट स्टेजमध्ये काय कन्सिडर केलं की जनरल जे प्रेशर आहे हे प्रेशर हे जास्त आहे कशापेक्षा, एक्सटर्नल प्रेशर जे काही अप्लाइड केलं आहे त्याच्यापेक्षा हे प्रेशर काय आहे जास्त आहे. इन नेक्स्ट डायग्राम काय येईल हे वरती गेलं आहे, सो गॅसचं प्रेशर काय झालं आहे आणखीन वाढलं आहे. सो काय होईल मग मोर दॅन पी एक्स. पी एक्स म्हणजे पी एक्सटर्नल. काय झालं इथं गॅसचं प्रेशर वाढलं आहे, कारण मूवेबल गॅसवर प्रेशर वाढल्यामुळं हा पिस्टन काय झाला आहे वरती गेला आहे ॲज कम्पेअर टू फर्स्ट पिस्टन. सो काय झालं जे काही नॉर्मल प्रेशर आहे जे गॅसचं प्रेशर आहे ते काय झालं आहे इन्क्रीज झालं आहे कशापेक्षा, एक्सटर्नल अप्लाइड केलेल्या प्रोसेसपेक्षा. नेक्स्ट आपण अजून एक यातला वेट लॉस केला. सो काय केलं वन वेट काय केलं त्याचा रिड्यूस केला. इथे गॅस आहे, सो हे काय झालं पी आणि हीट इथून काय झालं पी एक्सटर्नल, पी एक्सटर्नल. सो इन थर्ड डायग्राम काय झालं परत अगेन प्रेशर काय झालं आहे त्याचं की बाई ह्या डायग्राममध्ये आपण परत काय म्हणू शकतो का प्रेशर जे काही एक्सटर्नल प्रेशर आहे ते काय झालं आहे कमी झालं आहे आणि गॅसवर काय झालं आहे जास्त प्रेशर अप्लाइड झालं आहे. सो अगेन थर्ड टाइम पी एक्सटर्नल. ओके. सो काय झालं आहे सिम्पल ही डायग्राम कशासाठी एक्सप्लेन केली का रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणतात का ज्या प्रोसेसमध्ये रिॲक्शन होते परत ती रिव्हर्स डायरेक्शन येऊ शकतो. सो इन दिस डायग्राम काय केलं आहे द गॅस सिलेंडर कन्सिडर केलं हॅविंग द मुव्हेबल पिस्टन, बट इन दिस केस वी ॲड द सम क्वांटिटी ऑफ वेट. इन द वेट ॲड केलं आपण कशावर त्या मुव्हेबल पिस्टनवर. सो फर्स्ट आपण काय केलं मुव्हेबल पिस्टनवर जे काही वेट ॲड केलं तेव्हा आपलं जे आतलं प्रेशर आहे ते काय होतं जास्त होतं, पण आपण जास्त होतं आणि एक्सटर्नल वेट टाकल्यानंतर काय झालं ते कमी झालं. सो जनरल प्रेशर काय हे प्रेशर काय जास्त आहे की कशापेक्षा जे काही आपण एक्सटर्नल प्रेशर ॲड केलं आहे जे वेट देऊ सो त्याच्यापेक्षा जास्त आहे. सो सिम्पल वेट आणि हातलं हे प्रेशर आणि हे काय वेट टाकून आपण त्यावर काय केलं एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड केलं आहे. सो नेक्स्ट स्टेपमध्ये आपण फक्त एक वेट लॉस केला. सो हे वेट लॉस केल्यानंतर तो रिड्यूस झाला. सो हा जो पिस्टन आहे तो याच्यापेक्षा काय गेला वरती गेला. सो याच्यावर काय झालं अजून प्रेशर ॲड झालं. सो मग काय पी इज मोर ग्रेटर दॅन पी एक्स. सो पी एक्सपेक्षा काय एक्सटर्नलपेक्षा गॅसवर जे काही प्रेशर आहे ते जास्त आहे. सो इन थर्ड केस काय केलं आपण अजून एक वेट लॉस केला. जे काही मुव्हेबल पिस्टन आहे ते सगळ्यात वरती गेलं आणि खालच्या ज्या काही गॅस आहे त्यावर काय झालं जास्तीत जास्त प्रेशर अप्लाइड झालं. आता ही झाली आपली रिव्हर्स ह्या डायरेक्शनने प्रोसेस. ठीक आहे ह्या डायरेक्शननी झाली. सो रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणतात की जी अशी पण फॉलो करते आणि असा पण पाथ फॉलो करते. दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस. आता नेक्स्ट उलटं जाऊया आपण. यात जर मी वेट ॲड केलं सो काय होईल हा पिस्टन थोडासा खाली जाईल कारण ह्या गॅसवर काय एक्सटर्नल प्रेशर जास्त अप्लाइड होईल. सो बरं सेकंड डायग्राम फॉर्म होईल कारण वरतून जर आपण वेट ॲड केलं तर पिस्टन खाली जाणार आहे आणि खालच्या याच्यावर काय होईल प्रेशर ॲड होईल. अजून एक वेट ॲड केलं तर पिस्टन आणखीन काय होणार आहे त्यापेक्षा खाली जाणार आहे, म्हणजे या वेनी गेलं आणि परत त्याच वेनी रिटर्न आलं. सो दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस. सो सिम्पल रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणतात का ज्या रिव्हर्स येऊ शकतात. दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस.
Just simple example for reversible process. In case of consider having the gas cylinder having the some gas having movable piston, but in case of we add some weight. वेट जसं जसं आपण रिड्यूस करणार आहे तसं तसं प्रेशर काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे आणि जसं जसं आपण वेट ॲड करणार आहे तसं तसं प्रेशर काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. मग हेच रिॲक्शन काय होणार आहे रिव्हर्स पण वेनी येऊ शकतो. सो इट इज सिम्पल एक्सप्लेनेशन फ्रॉम रिव्हर्सिबल प्रोसेस. सो डेफिनेशन ऑफ रिव्हर्सिबल. सो नेक्स्ट बघायचं आपल्याला डेफिनेशन ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस. सो कशाला म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. द प्रोसेस हुज डायरेक्शन विच कॅन बी रिव्हर्स ॲट एनी स्टेज. जी काही प्रोसेस आहे त्याची डायरेक्शन कशी आहे रिव्हर्स आहे. रिव्हर्स ॲट एनी स्टेज कोणत्याही स्टेजला. इट इज अ फायनेन्शियल increases with opposing force is called reversible reaction. सिंपल रिव्हर्सिबल रिॲक्शनचं स्टेटमेंट काय तर द प्रोसेस इन विच डायरेक्शन विच कॅन बी रिव्हर्स. अशा काही रिॲक्शन आहे का ज्याच्या डायरेक्शन काय असतात रिव्हर्स असतात. दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड रिव्हर्सिबल रिॲक्शन और रिव्हर्सिबल प्रोसेस. सो देर आर इन दिस प्रोसेस द हायपोथेटिकल त्याचे फीचर्स काय इट इज हायपोथेटिकल प्रोसेस अँड सेकंड वन इज द दिस इज प्रोसेस विच हॅज अ मॅक्झिमम वर्क डन इज ऑप्टेन. का ज्या प्रोसेसमध्ये जास्तीत जास्त वर्क होतं त्या टाईप ऑफ प्रोसेसला काय म्हणतात रिव्हर्सिबल प्रोसेस. सो सिम्पल डेफिनेशन ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस दोज प्रोसेस विच हॅविंग द डायरेक्शन इज अपोजिट दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस. अँड द एक्झाम्पल और त्याचे फीचर्स काय सांगता येईल आपल्याला इट इज द हायपोथेटिकल प्रोसेस का जी काही परत रिटर्न येते रिव्हर्स वेन येते दॅट टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड hypothetical process. And the reversible reaction which having the maximum work done is formed. So that type of process are also called reversible process. So in this reversible process is very IMP point. The question will be asked the define the reversible process and write down its features. So त्याचे features write down करायचे आणि proper definition of reversible process. So in this lecture we study two types of process. First one is adiabatic and second one is the reversible process. In this case adiabatic process heat cannot be exchanged in its surrounding. That type of process is called adiabatic process. And the example of adiabatic process is the thermal flash. So in second process we study the reversible process. So if you consider a gas cylinder having the movable piston, द मुव्हेबल पिस्टन त्यावर काही ठेवलं आपण वेट ठेवलं. जर आपण वेट लॉस करत गेलो तर जर जे काही ओरिजिनल प्रेशर आहे गॅसचं ते काय असतं जास्त असतं ॲज कम्पेअर टू ते काय जातं वाढत जातं. जसं जसं आपण त्यातून वेट काय करू कमी करू तसं ते प्रेशर काय होतं वाढत जातं. सो इन दिस केस तेच जर आपण रिव्हर्स आलो वेट ॲड करत गेलो. सो वेट ॲड केल्यानंतर काय होईल जे काही प्रेशर आपलं ॲड केलेलं आहे ओरिजिनल गॅसचं ते काय होईल कमी होईल आणि एक्सटर्नल प्रेशर काय होईल त्यावर जास्त होईल. सो हे सिम्पल एक्झाम्पल फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस. सो इफ यू कन्सिडर सिम्पल गॅस सिलेंडर इज इट जस्ट वी अंडरस्टँड ती कन्सेप्ट अंडरस्टँड होण्यासाठी काय घेतलं होतं आपण ते एक्झाम्पल घेतलं होतं का जसं जसं आपण वेट ॲड करू तर प्रेशर हे काय असतं जे काही प्रेशर आपलं ॲड केलेलं आहे आपण ऑलरेडी गॅसवर ते काय होतं कमी किंवा जास्त होत जातं आणि एक्सटर्नल प्रेशर काय होतं कमी होतं. तीच रिॲक्शन रिव्हर्स वेनी पण फॉलो होऊ शकते म्हणून आपण त्याला काय म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. सो ज्यांची डायरेक्शन काय असते रिव्हर्सिबल असते त्या टाईपच्या रिॲक्शनला काय म्हणतात रिव्हर्सिबल